महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप बार्शी शहर व तालुका तसेच जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने बार्शीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप बार्शी शहर व तालुका तसेच जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने बार्शीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते। याच भावनेतून आयोजित शिबिरात अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला। विशेष म्हणजे विधान परिषद आमदार राजेंद्र राऊत आणि जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक संदेश दिला। यावेळी भाजप पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तालुक्याच्या विकासासाठी काय संकल्प केलेला आहे, काय सांगा? या ठिकाणी जो मनामध्ये संकल्प केलेला होता त्याचाच भाग मी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी, भगवंताच्या चरणी, सर्व देवदेवतांच्या चरणी एक प्रार्थना केली होती की जे ह्या वर्षी दुष्काळाचं सावट दिसतंय देवा, हे दुष्काळाचं सावट जाऊ दे, पाऊस चांगला पडू दे, माझ्या बळीराजाच्या घरामध्ये सुख समृद्धी होऊ दे, त्यांच्या लेकरा बाळाला सोन्याचा घास येऊ दे। कारण ज्यावेळेस बळीराजाच्या तोंडात सोन्याचा घास जातो ऑटोमॅटिकली सगळ्याच्या तोंडात सोन्याचा घास जातो आणि पिकल्यानंतर खऱ्या अर्थानं समृद्धी होती आणि जे विकासाचं आहे ते तर चालत राहणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या, पाण्याच्या किंवा तरुण रोजगाराचे विषय आहे त्याचा तर आम्ही संकल्प केलेला निश्चितपणानं भविष्य काळात त्याची अत्यंत जलद गतीने वाटचाल असेल।